राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी आणि सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये प्रफुल्लभाईने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे, सगळे पुरावे दिलेले आहे आणि याच्यातून निश्चितपणे आपल्या बरोबरच हा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही। पण आता तुमची जबाबदारी वाढली, आपल्याला खासदार होय एक तरी खासदार मुंबईत आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो खासदार निश्चितपणे निवडून आणण्याची जबाबदारी जी आहे हे आपण सगळ्यांनी घेतलेली आहे, ती घेणार आहोत आणि पूर्णत्वास नेणार आहोत। त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल। प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये वाडीमध्ये चाळीमध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा झेंडा फडकला पाहिजे, लोकांच्या तुम्ही उपयोगी आला पाहिजे, तुम्ही जे काम कराल ते लोकांपुढे गेलं पाहिजे। पूर्वी बोर्ड्स, आता सुद्धा बोर्ड्स लावा, परंतु त्याचबरोबर आपल्या हातामध्ये जे समाज माध्यम आलेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून ते सर्व दूर कसं जाईल, आपापल्या त्या विभागात कसं जाईल, आपल्या जिल्ह्यात कसं जाईल आणि मग मुंबईत कसं जाईल हे पाहिलं पाहिजे। लोकांना कळलं पाहिजे की आमच्या वॉर्डमध्ये अमुक अमुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा माणूस काम करतो आहे आणि हा आमच्यासाठी लढतो आहे, आमच्यासाठी तो आंदोलन करतो आहे, आमच्यासाठी तो महानगरपालिकेमध्ये जातोय, पोलीस स्टेशनला जातोय, आमच्यासाठी तो इस्पितळात जातोय, शाळेत कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी झडतो आहे। ही लहान लहान कामं आहेत, ही लहान लहान कामं तुम्हाला करा, म्हणजे मोठी कामं जे आहेत ते महाराष्ट्र सरकार भारत सरकार ते करीलच, पण ही जी कामं आहेत या कामातून तुम्ही लोकांना जे आहे आपलंसं करायला पाहिजे। लोक तुम्हाला विचारतील हे काय आहे, आता काय नवीन पक्ष आला, मग आपला पक्ष नवीन नाही आहे, आपलं ध्येय तेच आहे, आपला पक्ष तेच आहे आणि म्हणून मी त्यासाठी असं सांगणार आहे तुम्हाला, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं बदलती है भाई, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल तो वही है, कारवां बदलता है, कारवां बदला है, मंजिल वही है। जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है। तुम्ही सगळ्यांनी जे आहे हा जो आहे वेळ बदलण्याची शक्ती ताकद तुमच्यामध्ये आहे। तुमच्या वॉर्डामध्ये तुमचं काम मजबूतीने झालं पाहिजे। आपापसातले जे पाय खेचण्याचं काम करू नका, खेकड्यासारखे वागू नका। खेकड्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला, उदाहरण सगळ्या माशाई जे असतात ना त्याच्यावर झाकण असते, पण खेकडे ज्या पाठीत असतात ना त्याच्यावर कधी झाकण ठेवत नाही। याचं कारण आहे तो एक खेकडा जर त्या पाठीच्या बाहेर जायला लागला का दुसरा खेकडा जो आहे त्याचं पाय खाली ओढतो, बाहेर जायचं ना। खेकड्याच्या प्रमाणे तुम्ही वागू नका, सगळ्याने एकमेकाला साथ देण्याचा प्रयत्न करा। महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल, विद्यार्थी आघाडी असेल तुमची, नंतर फादर बॉडी असेल, सगळ्यांनी एकजूट होऊन जर काम केलं तर निश्चितपणे जे आहे यश तुमचं आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। हा पक्षच कोणी जो आहे हे जे आहेत हे आमची जी दैवता आपण इथे उभी केली, या दैवतांच्या विचारावर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर हा पक्ष जातो आहे। आमच्यावर टीका केली जाते, तुम्ही विचारधारा बदलली नाही, आम्ही विचारधारा नाही बदलली। नितीश कुमार सुद्धा गेले बीजेपीमध्ये, बीजेपी बरोबर सरकार, विचारधारा नाही बदलली। ममता गेले, अनेक लोक जे आहेत, ममता बॅनर्जी सुद्धा होत्या, म्हणजे काय विचारधारा बदलली? जॉर्ज फर्नांडिस सुद्धा गेले होते तिकडे, विचारधारा बदलली? विचारधारा बदललेली नाही, विचारधारा तीच आहे फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपतीची। अजितदादाने आम्ही सगळे जे त्याच विचारधारेवर काम करतो आहोत, गोरगरिबांचं सगळ्यांना बरोबर घेऊन, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं, ओबीसी असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे। त्याच विचारधारा, विकासाची कामं बरोबर आहे, त्याच्यासाठीच आपल्याला नगरसेवक म्हणून जावं लागेल, नगरसेविका म्हणून जावं लागेल, आमदार निर्माण म्हणून आपल्याला निवडून आणावे लागतील। पण त्या आधी सुद्धा तुम्ही चमत्कार असेल तर नमस्कार होतो, जा तिकडे त्या वॉर्ड ऑफिसमध्ये, म्युन्सिपल वॉर्ड ऑफिसमध्ये सांगा आमचं काम ह्या
मतदारसंघामध्ये या वॉर्डाचं हे काम आहे, निश्चितपणे तुमचं काम होईल. पण तुम्ही जर घरीच बसला आणि फक्त त्या मोबाईलवर नुसतंच मेसेज पाठवत बसला तर काही होणार नाही. तुम्हाला शक्ती दाखवायला लागेल, चमत्कार दाखवावा लागेल. आणि आमचं जरी सरकार असलं, आपलं जरी सरकार असलं, पण चुकत असेल, काम होत नसेल तर तुम्ही टक्कर द्यायला शिकलं पाहिजे लोकांसाठी. त्याच्यामध्ये काळजी करायचं का? लोकांना लढणारी माणसं आवडतात, रडणारी माणसं आवडत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही रडत बस